माझे पक्षाचे नेते नाही अडचण येईल का? मी जर तुम्ही मीडिया जर चुकीच्या पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण येईल, लोकांना गैरसमज निर्माण होतो. मीडिया तुमच्या बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या. पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाची खात्री करणं आवश्यक होतं का नाही? हा तुमचा काय फोटो आहे, कशामुळे आलाय, हा रमी आहे का काय आहे? तुम्ही मला विचारलं असतं तर कदाचित तर ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाही आहे ती, आणि त्याबरोबर ते गेम कुठेतरी स्काईप करता असताना तू दिसलेला आहे, एवढंच बोललो मी काल, सांगितलं मी त्याला. पण त्याचं थांबायला पाहिजे दोघे प्रकरण, ते थांबलं नाही. पुन्हा 3-4 दिवसापासून मीडिया सुरूच आहे. बघा, तटकरे साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय, उठून बोललेत. इतक्या रागारागात ते लोक बोललोय तरी पण तटकरे साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरणात चालू होतं. नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही, परंतु जे काही झालंय ते चुकीचं झालं, ही गोष्ट मला पण मान्य आहे. ती चौकशी तर करावीच लागेल ना, म्हणून तर म्हटलं की CDR चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे राजकीय पुढारी कोणाशी बोलतात, कोणत्या संदर्भात बोलतात, कोण त्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते नाही सांगता येणार मला, चौकशी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. हां, चौकशी करणार, पहिले सभापती चौकशी करणार, पहिले अध्यक्ष चौकशी करणार. खालच्या औषध लोकांना वरच्या औषधल्या मंत्र्यांविषयी असं बोलता येते की नाही, तो कायदा काय ते तपासून घेणार. ते काळ त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आबरू नुकसान तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली, या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये. माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही, या आठवड्यात मी दादाने मला कार्यक्रम दिले धुळे, जळगाव, नंदुरबारला, तर पुढच्या